विनोदाच्या विविध प्रकारांनी तुम्हाला हास्याचा सराव द्यायला सगळे हास्य प्रशिक्षक इथे उपस्थित आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, हास्याच्या व्यायामाबरोबरच तुम्हाला खास खुसखुशीत पौष्टिक दादही ऐकायला मिळणार आहे, जी देणार आहेत आपले दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील मनापासून स्वागत. ब्युटिफुल, बिंदास्त अँड बोल्ड सईद आंबडकर, खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि निरागस प्रसाद ओक. मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आता आपण जाणार आहोत कोकणातल्या शूटिंगला, जे आपल्याला दाखवतायत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. मोरे मोरे मोरे, आय एम सो एक्साइटेड, आय एम सो एक्साइटेड. आज मी माझी पहिली डॉक्युमेंटरी शूट करणार आहे, ती पण कोकणात येऊन कोकण या विषयावर. मला ना खूप भारी वाटतंय. मोरे, तुम्हाला दिलेलं काम ना तुम्ही चोख करा. फुल एनर्जी, फुल एनर्जी. ओके, मला माझी डॉक्युमेंटरी मान फेस्टिवल मध्ये पाठवायची. म्हणजे खूप मेहनत केली आहे मी, त्यामुळे प्लीज तुम्ही पण नीट कॉन्सन्ट्रेट करायचं आणि अँकरिंग वर फोकस करा. फुल एनर्जी हवी आहे मला, फुल एनर्जी. रेडी? ओके ओके, येस. रोलिंग कॅमेरा अँड ऍक्शन. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आली उचलीच मैना, उघडी नाही आली उचलीच मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. तुम्ही म्हणायला ओळखली, मी शेंद्रू गानू देवलेकर. आवाजावरनं क्रेज केली असेल. कोकणचा चॉकलेट हिरो. क्या बात आहे, क्या बात आहे. काय नाचला ना तुम्ही, कसलं भारी. थँक्यू. पण तुम्ही शूटिंग करता वाय जणू? हो, शूटिंग. होय काय? शूटिंग चाललंय. पिक्चर आहे काय? नाही, पिक्चर नाही, डॉक्युमेंटरी करते. होय काय? हिरो कोण आहे? ही चमटलेली कोय? अहो, काही कसं काय बोलताय तुम्ही? अहो, मराठीतले खूप मोठे कलाकार आहेत. वाटत नाही. मराठीत टायटॅनिक शूट झालं ना, त्या जॅकचा रोल यांनीच केला होता. काय म्हणता काय? जॅक बोट बुडली होती की जल्ली होती? Shut up, mind your language. Just talking for 30 other then I shall always have into personality. गावठी कुठला? मला ओळखलंच नाही तू? मला ओळखलंच नाही? अरे मी कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे. परवे तू? प्रभाकर प्रभा ओनली प्रभा. मी याला परबा. अरे माझ्या समोर अंगणात असं टेन्शन टाकीत फिरायचंस तू. तुला परबा म्हणतोय मी, तू माझ्यासाठी परब्याच आहेस. आणि काय रे, काय कोकणात जॉब मिळत नाही म्हणून तू मुंबईला तोंड घेऊन गेला होता. आता कोकण मध्ये कसं आला? हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत कशी म्हणजे काय? मग कोकणचं काय 7-12 तुझ्या नावावर आहे? वाटेल तर बोलतोय. जरा लांब उभा राहा. मागात पासून माझ्या अंगाला नुसता झोमाट. हे जा प्लीज, हो तिकडे त्या बाईन हाता नको. ह्यानं जर मला लटकलं ना तर टाकीन जाऊ चोलटवू ना. याला सांगा, त्याला सांगा माझं डोकं फिरलं तर मी बेकार माणूस आहे. सर, मी सांगते, सांगून ठेवतो. शेंद्रू, हे बघा, आम्ही इकडे ना शूटिंग करतोय आणि तुम्ही ना मध्ये मध्ये येऊन मला डिस्टर्ब करताय, तर असं नाही चालणार. प्लीज तुम्ही जरा बाजूला व्हा. खूप महत्वाचं काम करतोय. मोरे, तुम्ही नका ना लक्ष देऊ. तुम्ही अँकरिंग वर फोकस. तुम्ही ह्याला घेऊन अँकरिंग करता वाय? अहो, याला कोकणातलं काही कपाल माहिती नाही. हा सगळं मुंबईतच असतो मुस्की घेऊन. गप बस. हो मॅडम, मला ना सगळं कोकणातलं माहिती आहे म्हणून तुम्ही मला घेतला वाय नाही करा. आपण सुरू करूया पटकन. सुरू कशाच्या जोरावर करता वाय? सुरू कशाच्या जोरावर करता वाय? शेतीत शूटिंग करता वाय ना? शेतामध्ये कॅमेरा करायची परमिशन काढली वाय काय?
परमिशनची काय गरज आहे? हे बघा आपण शूट करतो ना, इथे कोणाचं नुकसान नाही करणार आहोत, सो काही परमिशनची गरज नाहीये. मॅडम तुम्ही मांजेवर सोडा, सगळं मांजेवर सोडा. कोण तो कामीर करेल ना, मी त्याशी बोलून घेतो. Best. आणि ह्या कोकणच्या पारसमणीला नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे ह्या गावात? पारस मनी हा. असा चोलटविल ना मनी नायसावर करून टाकेल दा भेटायचा नाही परत. आल्या मोठा पारस मनी याला सांगणार इथे काय तरी काय माणूस लय बेकार आहे ता, तुम्हाला माहिती नाही. मागल्या टायमाला लय काहीतरी केलं होता. आठवलं लांबवाला आठवलं मला काय झालं. मागल्या टायमाला त्याच्या मेवण्याने ना त्याला न विचारता त्याच्या शेतात जाऊन डुक्कर मारला. काय त्याला जो आला राग, त्याला राग आला, त्याला तिथंच खाल्यात बसवला मेवण्याला आणि अख्खा डुक्कर परत जोडायला लावला. अख्खा डुक्कर जोडायला लावला लावला वरती तोंडावट त्याला श्वास देऊन परत जिता करायला लावला. जिता करून त्याला पलवला, मग मारला आणि मग खाल्ला. असा कार्टा माणूस आहे ता. काय ते त्याच्या नात्याला काय? नाही, ते कामेरकर कितीही डेंजर असले तरी आता इथे कोण आहे ना, आपण तिघच आहोत. म्हणजे त्यांना कोणी सांगितलं तर कळेल ना. तुम्ही ना एक काम करा, सुरू करा, त्याच्या हो, नात्याला लागू आपण- नका. काय 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 परत काय सुरू करता वाय? नाही नाही, अहो, आपण सुरू करूया. एक मिनिट जरा थांबा मोरे. तुम्ही शेंद्रू जरा इथेच उभे राहा. मला ना शूटिंग सुरू करायचंय आणि तुम्ही असं समजा ना की ही आपलीच फिल्म आहे, म्हणजे तुमची स्वतःची फिल्म आहे असंच समजा. म्हणजे कसं आहे की काही आम्हाला मदत लागली, आमचं चुकलं तर आम्हाला मार्गदर्शन करा. आमचे मार्गदर्शक व्हा ना तुम्ही. काय? झालो अशा पोस्टी मला आवडत नाही. मी मार्गदर्शक झालो. हो, क्या? याला कुठे मार्गदर्शक करता वा? आपल्याला काही माती खायची. मोरे मोरे कसं आहे, लोकल लोकांची पंगा घ्यायचा नसतो. अहो काय होणार आहे, फार फार उभे राहतील, कंटातील आणि जातील निघून. आपल्याला टेन्शन नाही ना, पुढे गावात काही प्रॉब्लेम झाले. शेंद्रूजी या ना, तुम्ही इथे उभे राहा. मार्गदर्शक आहात की नाही? होय होय हा मार्गदर्शक आहे ना. मग त्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी विचार करायला लागेल. काय? राखणदाराला नारळ दिला पाहिजे काय? कोण राखणदार? कोण राखणदार? बाईला राखणदार माहित नाही, हातात हँडीकॅम पकडला नाही. कशा तो मी राखणदार महत्वाचा आहे. इथं चतुर्सीमेचा अधिकारी असतो, देव असतो, पूजा करायला लागते, नारळ द्यायला लागतो, नाही तर आपलं खोबरं खाऊ नाही जा. हे जे म्हणतात ते आपण केलेलं नाहीये अहो ना. आपण केलेलं ना. काय? मी नाही काही दगडावर हळद कुंकू टाकला आणि मी म्हणालो बाय माझ्याशी सत्याची पांढरी. सकाळचा प्रहराने तू बोलणं घ्यायला आय सी आय सी, ते कळलं मला. आम्ही शूट हा, केलंय, सगळं केलेलं पूजा आहे. पण झालेली आहे. हो, हो, काही हो, problem हो. नाही. Yes. राखणदाराला खुश करून होतंय काय? भूताचं काय कराल? कुठनं आला आणि बसलं मानगुटीवर मग? ए वा भूताच्या गोष्टी मला काय शिकवतोस तू? हा, मी पण कोकणातच आहे का नाही? सगळं रीतिरिवाज देव सगळं मला माहिती आहे. हा, एकदा मी भूताला आहे का नाही असा साकट्यावर साकटला होता. काय सांगता बाय? खोटं नाही सांगेल. काय झालं मॅडम माहितीये काय? एक दिवशी आम्ही नमान बघून सगळे लोक असा म्हणजे घरात निघालेलं होता. रात्रीचं 12 वाजले होतं, मध्यरात्रीचा काल काय समजलं. तर असं चालता आणि वाऱ्याची झुलूक आली ना. वाऱ्याची झुलूक आल्यावर काय मी समजायचं तर समजून गेलं. काय समजलं? माग वळून बघितला तर 123 फूट उंच. बापण ठेवा. असं डोलं बाहेर आलेलं, दात बाहेर. पण मी काय घाबरलो नाही. माझ्या कमरेला मी चामड्याचा पट्टा असतो का नाही. म्हणजे मी त्याच्याकडे बघी, तो माझ्याकडे बघी. अशी 2-3 मिनिटं ना आमची नुसती बघा बघी. काय समजलं? मग यांचं लग्न ठरलं. मारीन धरून. हा मग काय झाला, बघतला त्याच्याकडे असं रोखून बघतला. काढला कमरेचा करगोटा आणि मानच आवडली का नाही त्याची. तुम्ही खरगोटाने भूताला मारलं? नाही त्या काय आहे, करगोट्याला ना अशी बांगडी होती ती त्यानं गिल्ला आणि तो चोकप झाला. तिथं खापला का नाही. काय समजलं? हो. मोरे मोरे हुशार. आता क्या बात आहे, क्या बात आहे. होय. कुठला औषध घोवाचा हुशार आहे. अगं भूताला कसा मारेल ता? भूत मेलेला असतं पहिल्यापासून. हा गंडवतोय तुम्हाला उगाच. ए बाबा तू गपरा, तुला कुणी मध्ये बोलायला सांगलं? गपरा ना जरा. ते जाऊ दे. मला भूताशी काही कर्तव्य नाहीये. मला माझी डॉक्युमेंट्री होणं खूप महत्वाचं आहे. आपण मोरे सुरू करूयात का शूटिंगला? ओके, ये कर. मला सायलेन्स हवाय. कुठल्या फ्लेवरचा? गप्प बसा ना जरा. मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहात ना, मग तसे थांबा ना इकडे. हा मॅडम नका ना दादा, आपण सुरू करूया पटकन. चला. हा हा मोरे रेडी आहात तुम्ही? Ready. फुल एनर्जी. Yes, madam. Yes. यस कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. नमस्कार, राम मंडळी. मी तुमचा लाडका होस्ट चिपळूणचा पारसवनी प्रभाकर मोरे. आताच माझी पावलं आता गावाकडे वळलेली आहेत, उपकारच केला. म्हणजेच कोकणात. तर मंडळी तुम्ही हे मागे बघता एक तुम्हाला फणसाचं झाड दिसतंय. या फणसाचं वैशिष्ट्य म्हणजे
हे फणसाचं झाड 150 वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि हे झाड माझे पंजोबा हे क्रांतिकारी होते सखाराम मोरे त्यांनी हे झाड लावलेलं आहे. कट 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 कट. अरे हे काय? तू कटकट का केलास? अरे, मग मार्गदर्शक आहे ते चुकीचं नको फिल्म व्हायला म्हणून कट केलं मी काय आणि तू जर बोलतोयस ना त्या डुरक्या फणस डुरक्या हा? त्या कवाच कापून टाकला नाही चौपदरी करण्यासाठी म्हणजे माझ्या आजोबांचं कर्तृत्व तुम्ही मातीमोल करून टाकलं. तुझ्या आजोबाचं कर्तृत्व काय त्या तुझ्या आजोबा लावलेलंच नाही खोटं बोलतोय अरे, हा खोटं बोलतात हे मोरे नाही, काय मोरे याला काय अर्थ आहे का अरे हे बाबा हे सगळ्यांना तू खोटं मॅडम हा सगळा काय खोटं खोटं आहे? सांगतोय. आणि माझ्या पंजोबाचं कर्तृत्व आहे सगळं. ह्याच्यात तुझ्या पंजोबाचा कर्तृत्व काय माझा पंजोबाबद्दल माझा चाललाय मी एक यांचा मिनिट, एक मिनिट, मोरे, यांना सांगा ऐका ना. मला सांगा. ऐका ऐका काय? आपल्याला डॉक्युमेंटरी शूट करायचे ना तुम्ही मार्गदर्शक आहात तुम्ही अँकर आहात तिकडे लक्ष द्या ना पण मार्गदर्शक असा म्हणजे मध्ये नाही. काय पण बोलेल. आपण एक काम करूयात हा? हे फणसाचं आहे ना ते आपण कॅन्सल करून टाकू हो असं कसं मॅडम मोरे तुम्ही नाही. सगळं खोटं सांगितलं मला याला काय अर्थ आहे नाही अशाने तर काय? माझी डॉक्युमेंटरी डिबार होऊन जाईल नाही नाही ते नाही चालणार जे काय हवंय ना ते सगळं खरं खुरं हवंय मला माझी डॉक्युमेंटरी ऑथेंटिक बनायला बरोबर हवी. बरोबर आहे तुम्ही Yes. फक्त मला एकदा सांगा ह्याला चोलटवून टाकतो मी. ओ मॅडम सांगा त्याला प्लीज म्हणजे मी मला सांगते. कोण आहे अँकर आहे ना मी हो हो बाकी काय? आपण एक काम करूया आपण ती वाघबिळी जवळची दरी ती हा. कुठे आहे? तिकडे जाऊन शूट हा, करू ठीक चालेल, आहे. चालेल. पण मी काय म्हणतो मॅडम आता तिथं तरी गडबड करूया नको. मी कसली गडबड करते मोरे तुम्हीच काहीतरी चुकीचं खोटं बाटं सांगताय त्यात नाही हो. कसं होणार आहे डॉक्युमेंटरी नाही, नाही, बरोबर. आता तिथे तरी सगळं नीट करा खरं खरं सांगा हो ओके आपण निघूया दरीवर हो, हा, जाऊ. चला, या, चला, या, चला, या, दरीवर या. चला. चला, ही बघा ही बघा दरी ही काय बघा. म्हणजे? हो हॅलो आता खाली कॉस चालली होती बापरे. माहिती आहे तुम्हाला हा? खूप खोल आहे होय दरी मग खोल केवढी आहे बघा ती. म्हणून तिला दरी म्हणतात ना चला शूट करूया आपण हा. फुल एनर्जी फुल एनर्जी याला आधी बाजूला करा हा मध्ये मध्ये तुम्ही इकडे या ना इकडे या माझ्या मागे म्हटलं त्याला पासिंग दे नाही नाही नको रेडी आहात तुम्ही हा, मोरे ready, ready, ओके ready. ओके ओके रोलिंग कॅमेरा ऍक्शन नमस्कार राम राम मंडळी मी तुमचा लाडका होस्ट पारसमणी प्रभाकर मोरे. काय आहे पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ फार वेगळा आहे. काय आहे आता काय आहे म्हणजे आता मिशी जरी फुटली तरी पोरं पळून जाऊन लग्न करतात पण तेव्हाचं प्रेम सत्य होतं. माझे पंजोबा माझे खापर पंजोबा हे पण तसेच होते त्यांचं लग्न झालं नव्हतं म्हणून ते इथे हा दरीवर येऊन बसायचे आणि एकटक चंद्राकडे बघत बसायचे आणि कविता करायचे. जणू काय चंद्र त्यांची प्रेयसीच झाली होती. 14 फेब्रुवारीला त्यांनी घरात शपथ घेतली की मी माझ्या प्रेयसीला भेटायला जातो. घरातनं बाहेर पडले ते परत कधी आलेच नाहीत. त्यांच्या स्मरणार्थ ह्या दरीचं नाव चंद्र मोरे कडा असं पडलेलं आहे. काही समजलं? बघितलं केवढा मोठा कडा लावला होता कानाला झालं? कट करा काय आहे काय? हे? ह्या खोटं बोलतोय परत खोटं नाही माणूस. चंद्र मोरे कडा नाव पडलं याचं. मुलात या कड्याचं नाव चंद्रमुरे कडा नाही आहे याला नको ना कडा म्हणतात नको ना कडा मग असं कसं नाव असेल होय, त्याच्या मागावर एक वेगळीच गोष्ट आहे सगळ्या गोष्टीच आहे आज काय करायचं हा कडा आहे ना तो असा आडोशाला येतो म्हणून काय करतात सगळी जोडपी असणार सकाळ संध्याकाळ तिथे ना गर्दी करून असतात होय काय आणि जर तुम्ही ना कानोसा घेतलात ना तर दरीतनं एकच आवाज येतो नको ना नको ना नको ना म्हणून त्या कड्याचं नाव पडलेलं आहे नको ना कडा कळलं काय खरी गोष्ट काय आहे मला सांगा मला ऐकायचंय खरी गोष्ट वेगळीच आहे खरी हा. गोष्ट काय ह्याचा पंजा होता ना त्याचं नाही लग्न ठरत होतं म्हणून तो उपाशीच होता कळलं काय तर काय करायचा सगळं उपासमार्ती वाढलेली ना सगळी म्हणून हा कड्यावर जाऊन कानोसा घ्यायचा ऐकायचा नको ना नको ना कारण ह्याला सगळं हवं ना तर मिलं ना म्हणून काय झालं, सगळं बघून बघून आपले डोळे पाचरून घ्यायचा. एक दिवशी काय झालं असा संध्याकाळचा रात्रीचा गेला तिथं आणि समोरनं एक बाई बघितली ती अशी उभी होती. ह्याला वाटलं मला मिठी माराय बोलायचे हा. इतक्या महिन्याचा उपास जो चेकालला आणि धावत सुटलाय तिच्याकडं जाऊन अशी गचकन मिठी मारला ना तिच्या सकट दरीत गेला केला तिच्या सकट दरीत गेला बापरे मग सकाळ झाली तेव्हा कळलं ती बाई नव्हती बुजगाव नव्हती आणि त्याच्यावर बोर्ड पण लिहिला होता दरी खोल आहे जपून पण तोपर्यंत हा गेला होता खपून. हे बघ ओ मॅडम हे सगळं खोटं बोलते. तुझ्या आजोबाबद्दल सांगू मी सगळं सांग सगळं काय काय सांग याचा आजोबा आहे ना हा त्याच्या मेवणीला
भाजी कशी शिजवतात शिकवायचा. एक दिवस बायकोनं बघितला फोडणी करा आपली ना अक्कीची अक्की काय अरे जमा. करपू दे हा. तुझ्या पंचान काय केलं तर पण काय सांग. केलं? सरपंचाच्या बाईला ना चिमटा काढला नाही, सरपंचाने ह्याचा 7-12 कायमचा कोरा करून टाकला तर पण सांग. हे अति होत आहे, याचा अति होत आहे मॅडम. हे बघ हे अति होत आहे. हा बघा हा, ते- हा बघ, अरे तू बोलतोस तर बोलतो, माझ्या खानदाराची इज्जत पण काढतोस तो. मग? हा बघ, मी ना तुझ्यावर ना दावा ठोकीन, तुला आत टाकी ना. अरे ठोक असे 50 दावे चिकटवलेत मी, काय मला काय वाटत नाही. एक एक गप रे, मिनिट, एक गप रे. एक ओ, मॅडम, मिनिट, तुम्ही मोरे, ऐका. तर तुम्ही मोरे, बाजूला एक मिनिट. माझी डॉक्युमेंटरी शूट होणं महत्वाचं होतं. नाही, तुम्ही ऐका. काय खोटं नाटक सांगताय? हे कसं शूट अरे करणार पण हा बोलतो कसा मध्ये नाही, माझ्या ओ मॅडम तू काय खोटं बोललो. मग? मला माहिती आहे रे काय झालं. मी माझी मुंबई जाऊन प्रगती केली आणि तुला बघवत नाही. चल तू अरे माझ्यावर. प्रगती केली असती तर जल्लेल ना मी अरे गप तुझ्यावर. रे, शहाणा बघ तू. हा बघ, तू मला शिकवू नको. तुला हे बघवत नाही, आम्ही सगळं डॉक्युमेंटरी करतो, बरोबर ना याला मॅडम. वारडा तुम्ही. काम डाऊन मोरे. दिस इज नॉट फेअर. यू आर नॉट एट ऑल कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर वर्क. बरोबर. What do you mean? What do you mean? What understand for fertilizer then I shall nonsense, my fellow. What discussing? I don't have documentary as initial for movement. Anything else for nothing. Yes. Shut up, yaar. Fantastic realization. Yes, documentary is bloody full. Nonsense. Quiz time, quiz. आता तर ना विषयच संपलाय. हा जे सगळं बोललाय ते मला काय पण कळलेलं नाही, पण जर बोललाय तर बेकार बोललाय हे एक्सप्रेशन वरनं कळतंय मला. आता मी याच्यावर केसच टाकतो बघा तुम्ही. तू काय माझ्या केस टाकतोस रे? तू काय माझ्या केस टाकतोस? मग? मी काय तुला सोडणार नाही. मी तुला आत टाकीन. तुम्हाला आत टाकणार आहे, मी तुला बाहेर पण टाकीन आत पण टाकीन, सगळे एवढे चेचून टाकीन. अरे हा बघ, हे मला शिकवू नको. ही शिट्टी शेंद्रू काकांसाठी आहे. श्रमेश, जेव्हा एखाद्या कॅरेक्टरच्या आगमनानंतर आनंद होतो तेव्हा त्या कलाकाराला त्याची खरी पोचपावती मिळते असं मला वाटतं. ते तुझ्या बाबतीत आज झालं आहे. तूच हे स्किट लिहिलं आहेस आणि उत्तम परफॉर्म केलं. पारसमणी, त्याला तुमची साथ अप्रतिम होती. खूपच सुंदर परफॉर्म तुम्ही पण केलं. रसिका, तुझी पण तगडी साथ होती. फार मजा आली. मी खूप हसले. गॉड ब्लेस यू. प्रसादा. दोन ताकदीचे कोकणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्किटचा कॅलिफोर्निया होतो. माइंड ब्लोईंग. शमेश, काय लिहिलं होतंस यार, आणि काय काय कॅरेक्टरायझेशन आहे. एक एक बारकावा या कॅरेक्टरचा इतका फॅन्टॅस्टिक आहे की तुझ्याकरता स्पेशल टाळ आहे शमेश. मोरे, त्याच ताकदीने उभा राहिलास तू त्याच्यासमोर. रसिका, तू सुद्धा फार अप्रतिम बेरिंग होतं आणि तू दिसतेस पण फार परफेक्ट. त्या टिपिकल डॉक्युमेंटरी करणाऱ्या ज्या मुली असतात तशीच तू दिसतेस. तो आव पण तू तसाच परफेक्ट आणला होतास. फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. मंडळी, पती पत्नी और वो ही समस्या आपण बऱ्याचदा पाहिली आहे, पण आता आपण पाहणार आहोत पती पत्नी और क्रिकेट. हास्याचा हा सामना तुमच्या समोर घेऊन येतात हास्य जत्रेचे हास्य महारथी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. हो अगं हो, तेच तर. म्हणजे बघ ना, आता मिश्किल, खट्याळ, रुबाबदार ही सगळी विशेषण नाही ग. त्यापेक्षा ना निरागस हे एकच विशेषण चांगलं आहे ना. किती म्हणजे आहे की नाही, किती निरागस आहे की नाही प्रसाद. हो की नाही, सांग हो की नाही, आहे की नाही. ठीक आहे, हरकत नाही. त्यांनाच कन्व्हिक्शन नाही याच्यावर तर काय करणार. हो ना. आणि ती सईबाई किती गोड आहे ग. काय तिचं कॉस्ट्युम्स वगैरे. पाय काढणं आहे, पाय काढणं. हो ना, कॉस्ट्युम्स वगैरे किती. पाय काढणार अगं, काय आहे तुझं? पाय काढणं. अगं नाही काढू शकत पाय. काहीतरी बावटपणा का. तसाच ठेवलाय तो. मॅच सुरू आहे ना, मग तसाच पाय ठेवला की माझी टीम जिंकते असं माझं आहे. गेल्या वेळेला 3-4 मॅचेस मी अशाच जिंकवल्या आहेत, कळलं का. महाराष्ट्र चॅम्पियन्स माझी टीम आहे, ती आज जिंकणार असा पाय ठेवलाय. काय करायचं माणसाचं. कोण हा तो अनेक वर्ष त्याच्यावर राहते मी घरात. तो समीर नवरा आहे मी. तोच अगं काहीतरी वेळात ती जुजबी प्रीमियर लीग क्रिकेट मॅच सुरू झाली आहे ना.
तर त्याचा तो संघ आहे कुठला महाराष्ट्र चॅम्पियन चॅम्पियन नाही ग चॅम्पियन हा चॅम्पियन तेच ते तर तो संघ जिंकावा म्हणून मग हे बघ पायाची अडी घालून ठेवले आणि एक मिनिट मी तुझ्याशी जरा नंतर बोलते थांब ना थांब हा ठेव 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 चल, चल, ए, चल, हा. तू हा मिसळण्याचा डबा एक कशाला मिनिट, सोड, सोड. हातात घेतला? मिसळण्याचा हात नाही लावायचा त्याला तो हातात कशाला घेतलायस हा सुद्धा गेल्या वेळेला हातात होता म्हणून मॅच जिंकलेली आहे मी हा असाच बसणार आहे कळलं मी असाच बसणार आहे मला मॅच जिंकून द्यायची आहे. हा तू इतका वेळ असाच बसणार आहेस हो पूर्ण मॅच असाच बसणार आहे मी. तू तुझा बिंडोकपणा प्रूव्ह का करतोय तो कधीच पूर्वी प्रूव्ह केला मी लग्नात पुन्हा कशाला करायचं आता बरोबर चाललंय सगळं हा. किती वेळ चाललाय तुझा मूर्खपणा हा? म्हणजे किती वेळ असा बसणार आहेस तू मला माझी सिरियल बघायची आहे ए तू सिरियल बिरियल नंतर बघ ग आता कशाला पाहिजे ती सिरियल एक तर कधी माझ्याकडे रिमोट नसतो माझ्याकडे वेळ नसतो टीव्ही बघायला कधी नाही ते संडे आहे आज मॅच आहे तू सिरियल नंतर बघ प्लीज और ये मैच की पहली गेंद बहुत ही सटीक और उसे उतने ही बेहतरीन तरीके से खेल लिया है रोहित शर्मा ने Yes! कवर्स की दिशा में और 2 रन चुरा यस कम ऑन लिए रोहित यस यस वेरी गुड यू डूइंग अ ग्रेट जॉब रोहित कम ऑन ए चहा दे ना एवढा लांब. नाव आहे मला एक आहे विशू चहा दे शील का मला हं? चहा दे चहा दे ना चहा दे एवढा लांब का ठेवलायस तू तेवढा लांब का ठेवलास चहा तू घे ना तू का ठेवलायस तेवढा लांब नाही म्हणजे ठेवलं ना म्हणजे कसं आता मला मिसळण्याचा डबा समजा लागला तर मी एवढ्या लांबून इथे येणार ना मग तुला चहा गेला तिथे त्याला काहीच हरकत नाही दुष्ट पण आहे विशू हा हे बरोबर नाहीये तुझं कळलं का हा खूप विकृत आहेस तू कळलं का तुला काय वाटतं मी जाऊ शकत नाही तिथपर्यंत मग आता समीर समीर हे बघ या प्रयत्नात जर मिसळण्याचा डबा पडला आणि ते मसाले जर एकत्र झाले तर मी तुला बुकलून काढीन लक्षात ठेव झाले तर तो सांग. TV मी फोडून काढेन चालेल, झाले तर समीर, सांग. काय ग बाई शी 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 काय दळभद्रीपणा आहे हा ती पायाची अडी तर सुटली आहे हे बघ. नाही काय हरकत नाही काय काय हरकत ग नाही बाई, एवढी ती निष्ठा जसं काय तो महाराष्ट्र चॅम्पियन वाला तो मालक आहे ना तुला पैसेच देणार आहे तो आपला त्याच्या जीवावर कमवतोय तुम्ही बसा इथे पायाची अडी घालून वा, बाई. हे तुमच्यामुळे ना तो ती माणसं कमावतात पैसे कळलं हो, तुला काय सिरियल वाले पार्टनरशिप देतात मग अरे. मला सांगते ती हे बघ पोचलो मी इकडे चहा घेता तुला वाटलं करू शकत नाही हे बघ टीव्ही का बंद केलास तू केलं टीव्ही सुरू कर तू आधी तू मला माझी सिरियल बघू देत नाही ना मग मी तुला मॅच बघू देणार नाही तू सिरियल नंतर रिपीट टेलिकास्ट बघ ग. नाही नाही मी नाही रिपीट टेलिकास्ट बघणार माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपवर मला काही चर्चाच करता येत नाही त्यांना आपली सगळा एपिसोड माहिती असतो आणि मला काही माहितीच नसतं मला काही बोलताच येत नाही मी नाही रिपीट टेलिकास्ट बघणार तुला मोबाईल दिलाय ना मोबाईलवर बघ ना मग मला टीव्ही बघायचा म्हणजे बघायचा अगं, मोबाईलवर मी सिरियल बघणार नाही अगं दे ना बाबा तो 2 ओव्हर सुद्धा झाले असतील दे ना लवकर मी नाही देणार घे तुझं तू अरे किती दुष्ट आहेस ग तू तुला वाटलं मी जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत समीर हो ते पाऊण तास लागला तरी स्किट संपायला चालेल हे चूक आहे हे चूक आहे हा असू दे चूक हे नाही चुकीचं आहे. चूक नाही हे बघ हे बघ हे चुकीचं आहे हे बघ याला काहीच अर्थ नाहीये हे चुकीचं आहे आडी कुठे काढली आडी काढलीच हे- नाहीये हे बघ जाऊ शकतो मी. जाऊ शकतो मी. हे बघ. काय रे देवा काय जळली ती निष्ठा हा, तो असू दे. एक चेंडू त्या 3 फळ्या मारलेल्या असतात त्या आपल्या पडल्या की मग बोल 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 करत ए, हिंडायचं. बोल बोल नाही करत बोल्ड बोल्ड असं करतात काय उपयोग आहे त्या बोल्ड या शब्दाचा बोल्ड आणि ब्युटिफुल असं असेल तर त्याला सही अर्थ आहे बोल्ड या शब्दाला कुत्र विचारतं काय बोल 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 बावळटपणा नुसता नाहीतर काय तुला काय खेळातलं कळतं का ग गप्प बस, हा? व्यवस्थित आयुष्यात त्या कर. ठिकऱ्यांच्या पुढे गेलीस का कधी हे अशा बस, ठिकऱ्या- बस, और ये बस, बाल बाल बच गए रोहित शर्मा लगभग गेंद का किनारा छू लिया था बल्ले ने तुझ्यामुळे झालं यार तुझ्यामुळे पाय असा गेला माझा कळत नाही का तुला बाजू माझ्यामुळे- बाजू तू माझ्यामुळे समीर ए समीर तुला असं खरंच वाटतंय की तुझ्या या अशा पायांमुळे तो रोहित शर्मा आउट होत नाही माझा विश्वास आहे आउट होत नाही कळलं माझा विश्वास आहे कसला विश्वास अरे तसं असेल ना ते जे क्रिकेट खेळतात ना त्यांना नेट प्रॅक्टिस करायलाच सांगायची नाही अख्ख्या देशाला टीव्हीच्या पुढ्यात पायाला आडी घालून बसवायचं की झालं जिंकले महाराष्ट्र चॅम्पियन हे बघ तुला माहित नाहीये तू बोलू नकोस काय हा? ते तसं असतं वेगळं कळलं ना आमचं एक फॅन्स आणि ते सगळे प्लेयर्स यांचं असं युनिव्हर्सल ते मॅग्नेट असतं है ना ए हॅलो हसू नको हॅलो ते व्हायब्रेशन असतात ते असे आम्ही असं केलं की ते
हे बघ सायंटिफिक आहे ते हो. हा असं नाहीये ते ग्रुपवर टाकलं होतं एका नाही कळलं आणि डॉक्टर होता तो कळलं असं नाहीये ते तुझी अख्खी फॅमिली चक्रम आहे चक्रम. मला मॅच बघू दे गप्प बस और ये रोहित शर्मा रन आउट. दोनों बल्लेबाजों में कोई तालमेल नहीं और ये घटिया क्रिकेट का मुजाहरा. अरे अरे कळत नाही का तुला आउट कसा होता यार अक्कल बघ त्याची कोण आहे मार फेकून कोण बॅट्समन कोण आहे त्याला कशाला आउट केलास तू समीर. इकडे बग समीर हळू त्यांचं चित्त विचलित करू नको, खेळू दे अरे यार, त्यांना. कसं खेळतात मग यार हळू त्यांना ओरडू नको, ऐकू जाईल त्यांना. अरे सॉरी गप्पा बसा सांगून ठेवतोय तू वेडसरस. नेट खेळा रे नेट खेळा आता हा. ए समीर ऐक ना, हा. ते त्या 3 फळ्या लागल्यात ना त्याच्या मागे तो असा ओव्हन मधले ते बेकिंग ग्लोव्स घालून असतात ना तसा काय उभा आहे रे असा? त्या फळ्या काय गरम असतात का त्या 3 कशा तापलेल्या बिपलेल्या? अगे तो विकेट कीपर आहे विकेट कीपर काय स्टंपातून काय पाव काढणार आहे का तो बॉल असतो तो सीझनचा तो हाताला लागतो म्हणून ते ग्लोव्स घातलेले आहेत कळलं का तुला आता मला बघू दे जरा कळलं बघ और ये गेंद ने टिप्पा खाने के बाद कौन बदला और ये सूर्य कुमार यादव ने बल्ले का किनारा दे दिया है. महीन सा किनारा लगाया है गेंद को और ये आउट. गेंद गई विकेट कीपर धोनी की दस्तानों में. अरे काय कळत नाही का तुम्हाला अक्कल नाही काही बावळ्यासारखे खेळतात आम्ही काय आवाज काय आता ते धरून बसलो ए, हा? समीर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? म्हणजे तुला उचकी लागली ना की तिकडे विकेट जाते. काय सांगतेस हो म्हणजे 2दा तुला उचकी लागली आणि तिकडे विकेट गेली अरे पण असं आणि आता तू धडाधड 4-5 उचक्या दिल्या. अरे बापरे तू संपवणार आहेस 2 मिनिटात मॅच. अशी कशी संपवणार हो मग हे आता बघ ना तुला धडाधड उचक्या लागल्या. अरे मग थांबव ती अरे उचकी उचकी थांबव कशी थांबव उचकी? थांबव ना उचकी. एक काम कर दाब एक मिनिट मी मदत कर तुला. 1 मिनिट उचकी थांबव. और ये गेंदबाज ने रन अप लिया है थांब, चुस्त और थांब, तंदुरुस्त थांब, लेकिन थांब, बल्लेबाज ने थांब, उसे थांब, रोक थांब, लिया थांब, है. थांब, शायद साइड थांब, थांब, स्क्रीन थांब, पे कोई थांब, प्रॉब्लम है थांब, वहां पर थांब, और रोक लिया है अंपायर ने. और ये गेंद रुकता हुआ कुछ बातचीत हो रही है और फिर से गेंदबाज ने रन अप लेना शुरू कर दिया अरे है. हा चर्चा काय करायला लागला माणूस? अरे हा काही करतच नाही. थांब त्यापेक्षा पाणी पी. धर 1 मिनिट थांब. पाणी पी. धर तुला बरं वाटेल. धर पाणी पी धर पाणी पी. और ये खूबसूरत शॉट 4 रन. बहुत बढ़िया शॉट. चार मारले अरे बाउंड्री मारली यार yes, ना बात हे बघ, तुझी Yes, yes. उचकी गेली तिकडे बाउंड्री पार झाली. Yes. तू इथे पाणी प्यायलं त्यांनी तुझ्या लक्षात आलं आता? काय मग तू पाणी प्यायलं आणि त्याने लगेच 4 मारली. काय सांगतेस हो मी तू पाणी प्यायलास की तू लगेच 4 मारतोय. पाणी दे मला, पाणी. हे घे, पाणी पी पाणी पी. बघ आता बघ. और ये बढ़िया स्ट्रेट ड्राइव 4 रन को अजून पाणी पी. हा बघ. और ये कवर्स की दिशा में 4 रन. चार मारले अजून घे पाणी घे. पी आज नाही बघ तू जिंकवणारच आहे यांना. घे पी पाणी पी. जास्त झालंय पाणी ए, थोडं. पी ना रे. पी पाणी पी. पी आई शपथ. आहा पी ना पाणी पी. और ये कैच ड्रॉप हो गया. पण आता मी काय पाणी प्यायलो आता फोर नाही मारली त्यांनी अरे हे बो अरे माझं चुकलं. मी अर्धाच ग्लास भरला ना अरे यार असं करू नको यार लॉस होईल ना माझा यार मॅच लागली आहे. पूर्ण ग्लास पी पाणी पी. खूप झालंय मगाशी खूप नाही झालंय पी जास्त. अरे नाही कसं नाही तू आता प्यायला नाहीस आणि मग ते हरले मग तुला काय वाटेल अरे यार मी पाणी प्यायला नाही म्हणून ते हरले असं चुटपुट लागून राहिलं मला. पी पाणी पी आणि तो डबा नाही ठर. हा, डबा. पी पाणी पी. शाबास पी शाबास. और ये 4 रन. बहुत बढ़िया शॉट. घे असंच पी. नाही बस अरे घे ना. हा नाही आता एवढं पाणी भरलं ना की आता वॉचमन माझ्या पोटावर चढेल आणि पाणी सोडेल सगळीकडे घे अरे. एवढं माझं किती अतिशयोक्ती. घे पाणी पी ना, ऐक. नको अगं नको ऐक ना अरे 4 बसतील ना मस्त. अगं नको घे, पाणी पी. अरे त्यांना सुद्धा थोडं खेळू दे ना मीच खेळतोय मगातपासून पाणी पी पिऊन ना वेड्या पी. नाही पी. ऐक. अरे नको यार नको पी ना, मला पी ना. पाणी नकोय का नकोय नाही जाणार आता फुटेल माझं पोट नको पाणी ते हरलो तरी चालेल नको यार हेच म्हणायचंय मला. अय्य. किती तो जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला हा खेळ म्हणजे. अरे खेळताना हरणं जिंकणं हे होणारच ना. मुळात खेळताना हरणं जिंकणं यापेक्षा त्या खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. तो मिस होतोय कळते का तुला. आता एखादी टीम हरली की तुझा जीव चुटपुटणार. रात्रभर तुला झोप लागणार नाही. मग मला 4 लाथा मारणार त्रास्त होणार. ते कुठे सांगितले.
चांगला सुट्टीचा दिवस बघ आज तू किती वाया घालवलास हा किती त्रास करून घेतलास काय मिळालं याच्यातून हो की नाही मग वेळार्ग हे असं करण्यापेक्षा तुला असं वाटत नाही की आपण कुठेतरी छान जायला पाहिजे विशू खरं सांगू मग मला ह्या क्षणाला टॉयलेटला जावं असं वाटतंय इतकं पाणी पाहिलं ना विशू तुला खरं सांगतो पण बरं जा जाऊ दे, माझं जा. असंच होतं ग विशू मॅच सुरू झाली ना की मला ते सहन होत नाही का प्रेशर बावळट आणि हारायला लागलं की मला मीच खूप चिडचिड होते म्हणून तुझ्यावर राग करतो आय एम रिअली व्हेरी राग. सॉरी विशू विशू आजपासून नाही हे बघ सोडलं आजपासून नाही हो आता तू सांगायचं मॅच जाऊ दे हो आज तू मला सांगायचं तुला कुठे फिरायला जायचंय सांग मला मी हा सांगू प्लीज ठीक आहे मग तू ना एक काम कर हा तू एकटाच हा. जा मी सिरियल बघते ओके एक मिनिट ओके एक मिनिट माझी मॅच सोडून तू कशाला serial बघ? याला अर्थ मी नाहीये serial बघणार अगं, मला नाही, क्रिकेट नाही, बघायचं होतं. माझ्या- अरे नाही याला वा 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 एका मॅड फॅनचा मॅडनेस अतिशय मॅडली दाखवलात Thank you. किती मजा आली मस्त सई अतिशय गोड आणि अतिशय रिलेटेबल स्किट केल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन विशाखा तुझ्या तोंडात एक खूप सुंदर वाक्य होतं की स्ट्रेस घेण्यापेक्षा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे आत्ताच्या चाललेल्या क्रिकेटमय वातावरणात हे स्किट खूप रिलेटेबल होतं आपण पण ह्या सगळ्यातून गेलो आहे आपण पण फायनल्सला 4 जणांचा घोळका असेल तर ते 4 जण हलत नाहीत 2 जणांचा घोळका असेल कोणी जर बसलं असेल तर ते बसूनच राहतात हे सगळं आपण एक्सपिरियन्स केलं आहे पण खरं आहे की त्याचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे नेहमीप्रमाणे तुम्ही इतक्या वर्षाचा संसार आहे तुमचं लग्न झालेलं आहे ती कम्फर्ट लेवल सगळं तुम्ही एका क्षणात उभं केलं जे तुम्ही नेहमीच करता मस्त झाला परफॉर्मन्स समीरदा आउटस्टँडिंग तू जे काही ते तिकडून उठून आलास इकडून परत गेलास आउटस्टँडिंग फारच मजा आली मस्त प्रसादा क्षणभर मला विसर पडला की मॅच टी व्हीवर सुरू आहे का इथे सुरू आहे इतकी ती जुगलबंदी चालू होती तो गिव्ह अँड टेक चालू होता फार माइंड ब्लोईंग होतं आणि मला असं वाटतं की घराघरात हे दृश्य असतंच म्हणजे मॅच बघायची असते तेव्हाच नेमकं कुणाला तरी सिरियल बघायची असते काहीतरी वेगळं बघायचं असतं मग त्यावरनं होणारे छोटे मोठे वाद आणि मग मॅचच्या बाबतीत आपलं सुपरस्टिशियस असणं हे ठिकठिकाणी आपण बघतोच पण आज त्या विषयाला घेऊन फार महत्त्वाचं बोललात तुम्ही दोघं आणि मजा आली खूप मजा आली मंडळी काही नाती ही जन्मजन्मांतरीची असतात या वाक्याची सत्यता तुम्हाला अनुभवायची असेल तर हा पुढला परफॉर्मन्स तुम्ही बघाच जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे कलंदर कलाकार अर्थात अरुण कदम पॅडी कांबळे आणि श्याम सुंदर राजपूत वाघ सई मॅडम वाघ प्रसाद दादा तुमच्या सगळ्यांना माझ्या वाघून वाघ ओळखलं का मला गुरुजी ते बाण 7.5 तास लागले ना मेकअप करायला अरे ही काय ओळख आहे गुरुजी नाही बरोबर आहे तुमचं मी गुरुजीच आहे पण मागच्या जन्मी ते 2 दलिंदर होते ना अरुण पॅडी त्यांनी मला एवढा त्रास दिला की मी वैतागून डस्टर आहे ना ते डोक्यात मारून घेतलं तरी मी मेलो नाही मग मी फडा असतो ना तो डोक्यात मारला तेव्हा कुठे मेलो बुवा मी अशी माझी आत्महत्या झाली पण माझे भोग संपलेले नव्हते ते 2 दलिंदर आहेत ना माझ्या पोस्टमार्टमला डॉक्टर बनून आलेले होते आणि तिथे झगडे चालू केले त्यांनी हा मांजा पाय अरे बापरे आता सुटलो बा याच्यातून मी आता मी स्वतंत्र आहे आता मी या जंगलाचा राजा आहे बा श्याम सुंदर जंगलाचा राजा म्हणजे श्याम सुंदर जंगलाचा राजा सगळ्यांना घडलेलं आहे आता अरे बापरे चला झोपतो बा आता अरे अंधेर
नीट बोलशील तर कळेल ना. नीट बोल ना तोंडाने काय ते. जासला कोण आहे बघ झबरा. झबऱ्याला कावील जायले वाटत. कवरा पिवला पिवला पडलाय रे. अरे बापरे. झेब्रू झेब्रू आपण डॉक्टरकडे जाऊ. झेब्रू झेब्रू तू झेब्रू नको आहे. घाबरू नको. झेब्रू झेब्रू झे झेब झेब्रू हे, हे, हे. अरे हा मेला आहे. हा मेला आहे. जरा अरे कुठे इमोशनल होतस. ये कुठं आपल्या भावकीतला आहे. तरी पण प्राणी जात गेला. देवा याच्या आत्म्यास शांती दे देवा. चल चल आपण आता याला नेऊन पुरूया. लगेच पुऱ्याने तो वास येईल वासाऱ्याचा. चला. कोण आहे बघ इथं. कोण आहे बघ. अरे अरे दलिंदर रे सोन. अरे काय कर रे ना तर रे. हा माकडे सोन. अरे कुठे घेऊन चालले होते रे मला तुम्ही. पुरायला. हा पुरायला मरला ना तुम्ही. करे वसाऱ्या तुला लाज नाही वाटत काय रे. दारू पिऊन रस्त्यान परतस. आवरी झेपत नाही तर ढोसतो का चला. बघ स्वतः कर वसाऱ्या. कावील जायली तुला झबऱ्या तरी पितास. अरे दलिंदर सामान्य ज्ञान शत्रू. तुझ्या धल्ल्याने पिवळा झेबरा बघितला होता का रे. अरे मी वाघ आहे. बिंडोक वाघ आहे मी. स्वतःलाच बिंडोक वाघ म्हणतो. ए बिंडोक वाघ. बिंडोक ए बिंडोक वाघ. बिंडोक ए बिंडोक. बिंडोक पुहू 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 पुहू. पुहू पुहू नाही रे. हुप्पा हुप्पा असताना रे ते. अरे तू माकड आहे ना रे. तुला स्वतःच्या आवाज काढता येत नाही का रे. अरे माकडांना गैरी अक्कल असते. तू एवढा कसा बिंडोक आहे रे. बचरा बिंडोक बोलला. बचरा बिंडोक बोलतस. हा बाला आपल्या पोरांना फोन कर. न त्यांना बोल रिक्षा भरून पोरं पाठव. आज या वसाऱ्याला नाही सोडत. अरे नका ना रे माणसांसारखं वागू. तो डार्विन बरोबर बोलला होता. याच्यासारख्या माकडांमुळेच माणसं जन्माला आली असतील. आणि तुमची एवढी अवकात आहे कर मायाशी मारामारी करायची. अरे मी वाघ आहे. वाघ. तुम्ही माकडे. वाघ आहे. वाघ मी. रे तुला काय वाटतं. तुलाच एकट्याला मिमिक्री येते. मला पण येते. कळलं ना मी खरोखरीच्या वाघ आहे म्हणून. आई शपथ. हे अरे हा खरंच वाघ आहे. आपण याला ओळखलंच नाही. अरे जंगलाचा राजा आहे तो. चल आपण याला सॅल्यूट मारू. चल. 2 अंडी नागाला सॅल्यूट मारू वाघाला. नाग बसला फांदीवर वाघाला मारू. वाघाला मारू सॅल्यूट. अरे बाप बाप बाप. अरे अरुण पेढे तुम्ही. अरे 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 अरे. अरे या सॅल्यूट मुळे मेलो होतो ना रे मी. मला या जन्मात तरी नीट जगू देणार रे. एक मिनिट. तुम्ही इथे कसं काय आले रे. तुम्ही कसं काय आले तुम्ही इथे. ते झाले त्याचे. हा तुम्ही मेले ना तर तुम्ही चिठ्ठी लिहिली होती. हा की माझं
साईड सू या दोघांमुळे जायले. सुसाईड असतं रे ते काय म्हणजे तुझं काय करावं रे तेच मी? ते पत्र वाचून आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्हाला आम्ही निराशेच्या गर्तेत ओढलं अरे गेलो. बापरे. तुम्हाला सांगतो मला कळेलं श्याम सुंदर राजपूत जर नसेल तर आमच्या जीवनाला काय अर्थ आहे. असं बाप अरे आम्ही सॅल्यूट कोणाला मारणार. सॅल्यूट सोडा आमचं पाठांतर कोण घेणार. मग आम्ही दोघांनी ठरवलं नाही आपण एकमेकांना संपवून टाकायचं. अरे बापरे. मग कसं काय मेले तुम्ही? हाय ना हा. याने अख्खा मेंढा शिंगासकट गिळला. बाप फारच विचित्र मेला बा. आणि तू रे? मी बाबाला घेऊन 40 मजल्याच्या इमारतीच्या गच्चीवर गेलो हा. आणि त्या गच्चीच्या कठड्यावर उभं राहून म्हणालो पंढरी. वा वा. अरे बाप रे. आणि मग मग परत आलो. इथे नाही तेथे. हा. मग त्याने आम्हाला विचारलं तुम्हाला पुढचा जन्म कुणाचा हवाय. मग आम्ही त्यांना विचारलं आमचे गुरुजी कुठच्या जन्माला गेलेत. मग तो म्हणला की ते जंगलात प्राणी होऊन गेलेत. मग आम्ही त्याला सांगितलं मग आम्हाला पण त्याच जंगलात प्राणी होऊन पाठव. म्हणून मग आम्ही आलेच का मा नशिबाला आलेच का तुम्ही? अरे पण मरताना पण तुम्ही तुमची मस्ती दाखवूनच मेले ना रे. आता नीट राहा ए नाटक करू नका. मागच्या जन्मी आहे ना मी तुम्हाला इज्जत देत होतो कारण मी गुरुजी होतो. आता मी नीट रे. आता वाघ आहे मी वाघ आहे. गुच्चूप राहा नीट राहा निघा इथून आणि मला झोपू द्या. मी काय बोलतोय गोडबंदर. काय रे नागला बंदर. अरे ही काय नाव आहेत रे? घोडबंदर आणि नागडा बंदर. नागडा बंदर ना रे नागला बंदर. हा तेच ते हे काय अशी काय नाव आहेत? वसाऱ्या गप झोपा. तुला बोललो आम्ही विचारला तुला. अरे तू नीट वागणार रे. अरे मी वाघ आहे ना रे. अरे मी एका पंचायत तुला मारून टाकेन ना रे. कमाल बुवा. अरे तू त्याला समजा रे. त्याला म्हणा नीट वाघ तो मरून जाईल बरं का. मी वाघ आहे मी. तू असं काही अशा रिॲक्शन नको दे जेवणार रे. तू बेकार मारीन बरं का मी तुला. तू सांग रे त्याला तू कसं करतोय रे. वाघाला असं करतात का रे. अरे मी डेंजर आहे बरं का. भलता डेंजर आहे मी. अरे डेंजर जास्त नाटकं नको करू ना रे. आवरे डेंजर आहे. मग त्या भोपल्यातल्या म्हातारी का नाही खाल्ल्यास रा. ती तुझ्या तोंडावर तुला गंडवून गेली वाचाऱ्या. डेंजर बोल. अरे भाऊ अरे ती माणसाने लिहिलेली गोष्ट आहे. ते सगळं त्यांच्या सोयीप्रमाणेच करतात. त्यांना वाटतं जगात जे काही चालू आहे ना त्याच्यात सगळं योगदान त्यांच्याच आहे बा. असं जर खरंच झालं असतं ना तर त्या म्हातारीला आहे ना भोपड्या सकट खाऊन टाकला असतं रे. मोठा भोपळ्या सकट खाल्ला असता. मग मला सांग विहिरीतनं बाहेर येऊन त्या लाकूड तोडायला 3 कुऱ्हाडी का दिलास. लाकूड तोडायला बघून टरकली ना. अरे फट्टू आहे रे फट्टू एक नंबरचा. नाही ते काय वागेल गावात पुंगीवाला आयला ना तो यो वाचाऱ्या त्याच्या मागून शेपटी हलवत तिकडे गेला. अरे नदीत पडून मिळालाच ना वाचाऱ्या. त्या पुंगीवाल्याने तुझी पण पुंगी वाजवला. अरे तू पड रे. अरे मी काय या गोष्टींमध्ये करा कुठल्या बी गोष्टीत गाव घुसाडता का रे तुम्ही मला. लाकूड तोड्याच्या गोष्टीत मी आहे. हा काय वाघ कुऱ्हाड घेऊन जंगल कापायला गेला होता का रे. अरे लाकूड तोड्या जंगल कापतात त्याच्या आपल्याला त्रास होतो ना रे. या सगळ्या व्हॉट्सअपवरच्या गोष्टी आहे त्याच्याकडे ध्यान नका देत जाऊ ना रे. आणि तू रे हो दलिंदर की झाले पुंगीवाल्याच्या गोष्टीमध्ये ना पुंगीवाल्याच्या मागे उंदीर असतात. तू इमॅजिन कर बरं की पुंगीवाल्याच्या मागे वाघ आहे म्हणून केलं. आता कोणाची पुंगी वाजेल. तेच सांगत होतो ना रे मी. अर्धवटी सापणी तिच्या गोष्टी सांगणार आहे. अरे हा काय झालं. अरे त्या गोष्टींमध्ये वाघ नव्हता. अरे वाघ आहे ना ह्या गोष्टींमध्ये आहे. इसाप पलंगावर टॉवेल लावून बसला होता. वाघ तिकडनं आंघोळ करून आला साडी नेसली आणि तोही पलंगावर येऊन बसला. वाघाच्या पाठीवरचा तीळ इसापनं पाहिला आणि इसापनं त्याला अरे हे काय ही कुठली गोष्ट आहे. हे कुठलं पुस्तक आहे रे दलिंदर. इसाप नॉटी. अरे अशी पुस्तकं नका वाचत जाऊ रे तुम्ही. तुम्हाला कुठलंही स्किट द्या कुठलंही कॅरेक्टर द्या तुम्ही चाबरे धंदे करायचे काही सोडत नाही बुवा. तुम्हाला चांदोबाच्या गोष्टी दिल्या ना तुम्ही मधुचंद्राच्या गोष्टी करून टाकायचे. वा वा.
आणि आहे ना एक ध्यानात घ्या, मी वाघ आहे. मागच्या जन्मात आहे ना मी गुरुजी होतो, म्हणून आहे ना मी सभ्यतेच्या काही मर्यादा आहे ते पाडत होतो. आता वाघ आहे ना रे, अरे ही उस्तर पडतो ना रे मी रे. आले भाऊ तुमची. तुला फ्रँकली सांगू का, म्हणजे तुमच्या दोघांची आहे ना पुंगडी करून फ्रँकी सारखा खाऊन टाकू शकतो मी. पण काय आहे ना, मी तुमच्यासारख्या माकडांना खाऊन माझी इज्जत मला घालवायची नाही. बाकीचे प्राणी काय म्हणतील, माकड खातो रे तर त्याला कुठे हारीन पकडता येते, असं होईल. त्यामुळे ना तुम्ही घाबरा बुवा थोडस मला. एक मिनिट शांत राहा, शांत राहा. कोड हरिण दिसतंय बुवा मला, आज त्याची शिकारच करतो मी. तुम्ही माझ्या मागे दबा धरून बसा, दांगडो करू नका बरं का. आता खातोच बुवा त्याला मी. माझा डबा आहे. अरे ऐक नाही यो बच्चा रे, माझा डबा आहे. माझा डबा यार. अरे माझा डबा बोलतो ना. अरे माझा डबा आहे तर. भर भरून बच्चा रे, माझा डबा आहे. माझा डबा आहे. अरे माझा डबा आहे. अरे ते हरिण गेलं ना रे तुमच्यामुळे. गेलं हो. मग आम्ही पण जातो, आमचं काम झालं. कुठे जाता रे? वा 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 वा, अगदी शेरा सव्वा शेर असा परफॉर्मन्स होता. क्या बात, सुपर्ब. बघूया हे माकड चाळे आपल्या हास्य रसिकांना कसे वाटलेत. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. मला तुम्हा दोघांना हात जोडून नमस्कार करायचा आहे, पॅडीदा आणि अरुणदा. आउटस्टँडिंग, म्हणजे खूप सुंदर. पॅडीदा तुझं काय काय बेअरिंग होतं, म्हणजे खरंच दोन माकडं स्टेजवरती आली आहेत असं वाटत होतं. श्यामदादा इतका गोड, इतका गरीबडा वाघ मी पहिल्यांदा पाहिला आणि तो मला भयंकर आवडला. हा जन्म पण मला फारच आवडला. खूप खूप हसलो आणि खूप सुंदर कन्सेप्ट होती, मजा आली. सुंदर. अरुणदा तुमचं विशेष कौतुक, कारण हा तसा दमवणारा एनर्जीचा परफॉर्मन्स होता आणि तरीही तुम्ही तयार झालात हा परफॉर्मन्स करायला. त्यासाठी तुमचं विशेष कौतुक आणि तुम्हाला खूप सारं प्रेम. प्रसादा. श्याम्या, बहारदार बहारदार, फार मजा आली. अरुण पॅड्या, तुम्ही इथे पहिल्यांदा आला तेव्हा सई ज्या पद्धतीने घाबरली, हो हो हो, बाहेर पण तुमच्या मागे एक कुत्री लागली होती असं मी ऐकलं. अरुणदाच्या मागे लागली. अरुणदाच्या मागे लागली. कुत्रे अरुणदाच्या मागे लागली. मला त्याने ओळखलं. पॅड्या, काय वेड्यासारखी उडी मारलीस तू. म्हणजे थक्क झालो होतो मी ती उडी बघून. म्हणजे माणूस म्हणून तू भरपूर उड्या मारतोस आणि पण माकड म्हणून ती उडी मारलीस ती फारच विलक्षण होती. फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. थँक्यू. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ही जी कॉन्सेप्ट होती, या हास्य जत्रेच्या सेटवरचा जो काही स्वयंघोषित वाघ आहे, दशरथ शिरसाट, त्याची होती. दशरथ, वी लव्ह यू. दसरा ये बाळ. ये यशरथ, वी वॉन्ट दशरथ, वी वॉन्ट दशरथ. खरं तर त्याचं नाव दहशत असं असायला हवं होतं, पण दशरथ आहे, हरकत नाही. ज्याला आम्ही बीडचा कुलदीप पवार असं देखील म्हणतो, हरकत नाही. खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. आणि मंडळी, आता तो सुवर्ण क्षण आलेला आहे. आता जाहीर होणार आहेत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि त्यासाठी मी दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर मंडळी, पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचा मानकरी आहे शेंद्रू गानू देवलेकर. पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत पंढरीनाथ कांबळे.
दोघांनाही मिळत आहे पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. दोघांचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तर मंडळी, लाफ्टर एक्सरसाइज करून पुन्हा ताजतवानं होण्यासाठी आता भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तेव्हा तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड.